फ्रेंड्स, वेलकम टू अवर क्लास. मागील सेशनमध्ये आपण सेंटेन्सचे फंक्शनवरून टाईप बघितले. आजच्या सेशनमध्ये आपण सेंटेन्सचे स्ट्रक्चरवरून जे टाईप पडतात ते बघणार आहोत. सो वी कॅन सी द टाइप्स ऑफ सेंटेन्स ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर. The first type is simple sentence, second is compound sentence, third is complex sentence आणि fourth is complex compound sentence. ओके, तर सेंटेन्सचे जे स्ट्रक्चरवरून टाईप आहेत ते आपण कशावरनं ओळखू शकतो? तर आपण कंजंक्शनचा देखील काही प्रमाणामध्ये अप्लाय जो आहे, काही ॲप्लिकेशन्स जे आहे कंजंक्शनचे ते सेंटेन्सचा टाईप ओळखण्यामध्ये करत असतो. मग पहिला टाईप आहे सिंपल सेंटेन्स. या सिंपल सेंटेन्सलाच आपण साधे वाक्य असे देखील म्हणतो. काय म्हणतो? साधे वाक्य असे देखील आपण सिंपल सेंटेन्सला म्हणतो. मग सिंपल सेंटेन्स काय करतं? तर सिंपल सेंटेन्समध्ये फक्त एक इंडिपेंडंट क्लॉज असतो. आता क्लॉज म्हणजे काय ते आपण समजून घेतलेलं आहे. क्लॉजचं आपलं लेक्चर झालेलं आहे. तरीही एकदा मी परत सांगते, क्लॉज म्हणजे काय? तर सब्जेक्ट आणि प्रेडिकेट वाक्यामध्ये येतो त्याला आपण क्लॉज असं म्हणतो. क्लॉजचे आपण दोन टाईप बघितलेले आहे. क्लॉज म्हणजे काय सांगितलं मी की सब्जेक्ट और वर्ब असेल, सब्जेक्ट और प्रेडिकेट असेल तर हा सेंटेन्समध्ये येतो त्याला आपण क्लॉज असं म्हणतो. क्लॉजचे मुख्यतः दोन प्रकार पडतात. फर्स्ट आहे इंडिपेंडंट क्लॉज. फर्स्ट आहे इंडिपेंडंट क्लॉज आणि सेकंड आहे डिपेंडंट क्लॉज. सो व्हॉट इज द इंडिपेंडंट क्लॉज? असा क्लॉज जो मीनिंग कंप्लीट करण्यासाठी दुसऱ्यावर डिपेंड राहत नाही त्या क्लॉजला आपण इंडिपेंडंट क्लॉज असे म्हणतो. ओके, परत एकदा सांगते, असा क्लॉज जो त्याचा मीनिंग कंप्लीट करण्यासाठी दुसऱ्यावर डिपेंड राहत नाही त्याला इंडिपेंडंट क्लॉज असे म्हणतात. याला मराठीतून आपण प्रधान वाक्य असे देखील म्हणतो. प्रधान वाक्य असे देखील म्हणतो. आणि सेकंड आहे डिपेंडंट क्लॉज. तर डिपेंडंट क्लॉजला मराठीतून आपण गौण वाक्य असे म्हणतो. गौण वाक्य. मग हा डिपेंडंट क्लॉज काय आहे? तर याचा मीनिंग आपल्याला मिळत नाही. ह्या क्लॉजला नेहमी दुसऱ्या क्लॉजवर डिपेंड राहावे लागते म्हणून त्याला डिपेंडंट क्लॉज असे म्हटले जाते. ठीक आहे, तर आपण क्लॉज समजून घेतलेले आहे. डिपेंडंट क्लॉज म्हणजे काय, इंडिपेंडंट क्लॉज म्हणजे काय. तर सिंपल सेंटेन्सकडे वळूया. सिंपल सेंटेन्स म्हणजे काय? तर असे सेंटेन्स ज्यामध्ये काय असणार आहे? फक्त एक इंडिपेंडंट क्लॉज असणार आहे. काय असणार आहे? फक्त एक इंडिपेंडंट क्लॉज असणार आहे. त्याला आपण काय म्हणतो? सिंपल सेंटेन्स असे म्हणतो. त्याला आपण मराठीतून साधे वाक्य असे म्हणतो. एक्झाम्पल बघा, आय कॅनॉट ड्रिंक I cannot drink warm milk. ओके, तर हे जे सेंटेन्स आहे या सेंटेन्समध्ये बघा आय सब्जेक्ट आहे. आय सब्जेक्ट आहे. कॅन इथे काय वापरला आहे? हेल्पिंग वर्ब म्हणून आणि ड्रिंक मेन वर्ब म्हणून. ठीक आहे, कॅन मॉडल ऑक्झिलरी आहे. येते लक्षात? सो हा एक क्लॉज आहे. तो कोणता क्लॉज आहे? तर तो इंडिपेंडंट क्लॉज आहे. येते लक्षात? त्याला मीनिंग कंप्लीट करण्यासाठी दुसऱ्या क्लॉजवर डिपेंड राहायची गरज नाहीये. मग हा जर इंडिपेंडंट क्लॉज आहे म्हणून आपण त्याला काय म्हटलं? सिंपल सेंटेन्स असं म्हटलं. नेक्स्ट बघा, रियालिटी कंटिन्यूज टू रुइन माय लाईफ. म्हणजे काय? तर वास्तवाने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले. तर इथे रियालिटी कंटिन्यूज टू रुइन माय लाईफ काय आहे? एक सिंपल आणि साधे वाक्य आहे. नेक्स्ट बघा, ही इज प्लेइंग क्रिकेट. या सेंटेन्समध्ये ही सब्जेक्ट आहे, इज वर्ब आहे, प्लेइंग मेन वर्ब आहे. हे जे सेंटेन्स आहे ते आपल्याला कंप्लीट मीनिंग देत आहे. एक साधे वाक्य आहे. ते एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे का नाही, ते इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे का नाही, अगदी साधे स्टेटमेंट आहे म्हणून त्याला सिंपल सेंटेन्स असं आपण म्हटलेलं आहे.
ठीक आहे. तर सिंपल सेंटेन्स हा टाईप आपण बघितलेला आहे. सिंपल सेंटेन्स म्हणजे काय, तर त्या सिंपल सेंटेन्समध्ये एकच इंडिपेंडंट क्लॉज येतो. नेक्स्ट थिंग आपण बघितली की एक्सक्लामेटरी सेंटेन्स किंवा इम्परेटिव्ह सेंटेन्स ते नसतात, अगदी सोपं आणि साधं स्टेटमेंट त्यामध्ये असणार आहे. नेक्स्ट वी कॅन सी द कंपाऊंड सेंटेन्स. सो ओके, तर कंपाऊंड सेंटेन्स काय असणार आहे बघा. तर कंपाऊंड सेंटेन्समध्ये दोन इंडिपेंडंट क्लॉज असणार आहे. कंपाऊंड सेंटेन्स काय असणार आहे, कंपाऊंड सेंटेन्समध्ये दोन इंडिपेंडंट क्लॉज असणार आहेत. आणि हे जे इंडिपेंडंट क्लॉज आहे दोन किंवा दोनपेक्षा जास्त, ओके, 2 or more than 2 clauses included in the कंपाऊंड सेंटेन्स. ओके, तर कंपाऊंड सेंटेन्समध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त इंडिपेंडंट म्हणजे काय, तर प्रधान वाक्य असणार आहेत. पण हे कंपाऊंड सेंटेन्स जे आहे ते कशाने जॉईन होतात, तर ते कंजंक्शनने जॉईन होतात. कंपाऊंड सेंटेन्स म्हणण्यापेक्षा आपण दोन इंडिपेंडंट क्लॉज म्हणूया, कारण दोन इंडिपेंडंट क्लॉज, दोनपेक्षा जास्त इंडिपेंडंट क्लॉज मिळून कंपाऊंड सेंटेन्स तयार होतं. मग हे जे दोन इंडिपेंडंट क्लॉज आहे ते कशाने जॉईन होतात, तर ते कंजंक्शनने जॉईन होतात. त्यानंतर ते कॉमा, ज्याला आपण स्वल्पविराम असं म्हणतो, आणि ते सेमी कॉलमने देखील जॉईन केले जातात. मग आता कंजंक्शन पैकी कोणत्या कंजंक्शनने कंपाऊंड सेंटेन्स जोडले जातात, तर फॉर, अँड, नॉर, बट, ऑर, एट, सो या कंजंक्शनने कंपाऊंड हे जे कंजंक्शन आहे ते कंपाऊंड सेंटेन्समध्ये येतात आणि या कंजंक्शनद्वारे इंडिपेंडंट क्लॉज जोडले जातात. मग या कंजंक्शनसाठी मी तुम्हाला ट्रिक सांगितलेली होती, फॅन बॉईज. ओके, तर फॅन बॉईज या कंजंक्शनने इंडिपेंडंट क्लॉज जोडून कंपाऊंड सेंटेन्स तयार केले जातात. कंपाऊंड सेंटेन्सचे आपण एक्झाम्पल बघूया बघा. आय केम हिअर टू च्यू बबल गम अँड स्टडी इंग्लिश ग्रामर. आता इथे बघा, आय केम हिअर टू च्यू बबल गम आहे, पुढे कंजंक्शन अँड आहे आणि स्टडी इंग्लिश ग्रामर हे काय आहे, आपल्याला सेकंड क्लॉज जोडलेला दिसत आहे. मग दोन क्लॉज आहेत, दोन इंडिपेंडंट क्लॉज आहेत जे आपल्याला अँड या कंजंक्शनने जोडले जाताना दिसत आहे, म्हणून हे सेंटेन्स काय आहे, कंपाऊंड सेंटेन्स आहे. ओके, वी कॅन सी द नेक्स्ट एक्झाम्पल. गेट मी सम वॉटर और फायर विल बी स्प्रेड. ठीक आहे, मला काही पाणी द्या किंवा आग पसरेल असा त्याचा अर्थ होतो. मग गेट मी सम वॉटर हा एक क्लॉज आहे, तो बघा इथे कॉमा दिसतोय आपल्याला आणि ऑर या कंजंक्शनने काय केलेला आहे, जोडला गेलेला आहे. म्हणून हा सेकंड क्लॉज आणि हा फर्स्ट क्लॉज कशाने जोडला गेला आहे, ऑर या कंजंक्शनने जोडला गेला आहे. म्हणून हे जे सेंटेन्स आहे ते कंपाऊंड सेंटेन्स आहे. पुढे बघूया. आय वॉन्ट टू शेड वेट एट आय ईट बटर एव्हरी डे. मला माझं वजन कमी करायचं आहे, तरी सुद्धा मी काय करते, मी रोज बटर खाते. मग इथे जर आपण बघितलं बघा, आय वॉन्ट टू शेड वेट हा एक क्लॉज आहे. कसं ओळखलं, आय सब्जेक्ट वॉन्ट वर्ब क्लॉज आहे, त्याचा एक स्पेशली आपल्याला मिनिंग मिळत आहे की आय वॉन्ट टू शेड वेट म्हणजे मला वजन कमी करायचं आहे. काही प्रश्न आपल्याला निर्माण होतोय का नाही, म्हणून तो कोणता क्लॉज आहे, इंडिपेंडंट क्लॉज आहे. एट आय ईट बटर एव्हरी डे. इथे काय आलाय, एट आणि कॉमा आलेला आहे. फॅनबॉईज मध्ये एट येतो, हो येतो. मग त्यानंतर हे काय आलंय, परत इंडिपेंडंट क्लॉज आलेला आहे. दोन इंडिपेंडंट क्लॉज एट या कंजंक्शनने आणि कॉमाने जोडले गेले, म्हणून ते कंपाऊंड सेंटेन्स असणार आहे. पुढे बघा. आय स्पेंड ऑल माय सेव्हिंग्स सो आय कॅनॉट गो टू जर्मनी दिस स्प्रिंग. मी माझे सगळे सेव्हिंग्स खर्च केले, त्याच्यामुळे मी या स्प्रिंगमध्ये जर्मनीला जाऊ शकणार नाही. ठीक आहे, तर किंवा शकलो नाही. आय स्पेंड ऑल माय सेव्हिंग्स हे जे सेंटेन्स आहे हा एक क्लॉज आहे आणि त्यानंतर आहे कॉमा आणि सो. आय कॅनॉट गो टू जर्मनी दिस स्प्रिंग यानंतर सो नंतर सेकंड क्लॉज आलाय बघा. मग दोन इंडिपेंडंट क्लॉज आहेत, दोघांचाही स्पेशली आपल्याला मिनिंग मिळतोय.
म्हणून दोघी इंडिपेंडंट क्लॉज सो या कंजंक्शनने जॉईन झाल्यामुळे ते सेंटेन्स कंपाऊंड सेंटेन्स आहे. बघा, द मॅन सँग अँड द वुमन डान्स्ड. आता द मॅन सँग हे एक सेंटेन्स आपल्याला मिळतंय. हा एक क्लॉज आहे. द मॅन सब्जेक्ट आणि सँग वर्ब. क्लॉज मिळाला. माणूस गात होता. ठीक आहे, आपल्याला त्याचा मिनिंगही मिळाला. म्हणजे हा काय आहे, इंडिपेंडंट क्लॉज आहे. त्यानंतर अँड हे कंजंक्शन आलेलं आहे. द वुमन डान्स्ड. स्त्री जी होती तिने डान्स केला होता. ठीक आहे, हा पण एक काय आहे, इंडिपेंडंट क्लॉज आहे. मग दोन इंडिपेंडंट क्लॉज या कंजंक्शनने जॉईन होत आहे, म्हणून हे सेंटेन्स कोणतं आहे, तर कंपाऊंड सेंटेन्स आहे. आता आपण प्रश्नांकडे वळूया की प्रश्न हे कशा पद्धतीने तुम्हाला या टाईपवर विचारले जातात. तर तुम्हाला सेंटेन्स दिलेलं असणार आहे आणि त्या सेंटेन्सवरनं तुम्हाला ओळखायचं असेल की दिलेलं सेंटेन्स हे कोणत्या टाईपचं सेंटेन्स आहे. ते सिंपल सेंटेन्स आहे, कंपाऊंड सेंटेन्स आहे की कॉम्प्लेक्स कंपाऊंड. कॉम्प्लेक्स सेंटेन्स जे आपण पुढे बघणार आहोत ते आहेत. मग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, तुम्ही क्लॉज जर व्यवस्थित केलेलं असेल तर तुम्हाला टाइप्स ऑफ सेंटेन्सेस लवकर समजतील आणि तुम्ही कोणत्या टाईपचं सेंटेन्स दिलेलं आहे ते ओळखू शकणार. आणि जर तुम्हाला कन्वर्ट करायचं असेल, समजा दोन सेंटेन्सेस तुम्हाला सेपरेट दिलेले आहे आणि त्या सेंटेन्सेसचं जर तुम्हाला कंपाऊंड सेंटेन्स करायचं असेल तर तुम्ही कंजंक्शन, कॉमा और सेमी कॉलम ॲड करून ते सेंटेन्स, दोन सिंपल सेंटेन्सेसला कंपाऊंड सेंटेन्स देखील बनवू शकतात. तर MPSCला आता रिटन आहे, त्याच्यामुळे अशा पद्धतीने आपण तयारी करणं गरजेचं आहे. पुढचा टाईप बघा, कॉम्प्लेक्स सेंटेन्स. आता कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे काय, तर असा सेंटेन्स ज्या सेंटेन्समध्ये काय असणार आहे, ॲटलिस्ट एक इंडिपेंडंट क्लॉज आणि एक काय असणार आहे, डिपेंडंट क्लॉज. या सेंटेन्स मध्ये काय असणार आहे, एक इंडिपेंडंट क्लॉज आणि एक असणार आहे डिपेंडंट क्लॉज. मग ज्या सेंटेन्स मध्ये एक इंडिपेंडंट आणि एक डिपेंडंट क्लॉज येणार ते सेंटेन्स कोणत्या टाईपचं सेंटेन्स असणार आहे, कॉम्प्लेक्स सेंटेन्स असणार आहे. आता हे कसं लक्षात ठेवायचं बघा, जेव्हा दोन वेगवेगळ्या, आता इंडिपेंडंट आणि डिपेंडंट दोघंही काय आहेत, अपोजिट आहेत. मग जेव्हाही दोन अपोजिट गोष्टी एकत्र येतात तर काय तयार होतं, कॉम्प्लेक्स तयार होतो. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकतात. मग कॉम्प्लेक्स सेंटेन्स कसं तयार होणार की एक डिपेंडंट क्लॉज आणि एक इंडिपेंडंट क्लॉज. बघा, आता मग एक्झाम्पल बघूया आपण. Though she was considered smart, she failed all her exam. ठीक आहे, तर though she was considered smart हा कोणता क्लॉज आहे, डिपेंडंट क्लॉज आहे. कारण त्याला सेंटेन्स कंप्लीट होण्यासाठी, त्याचा कम्प्लिटली मिनिंग येण्यासाठी त्याला दुसऱ्यावर डिपेंड राहावं लागतंय, म्हणून हा काय आहे, डिपेंडंट क्लॉज आहे. आणि इथे बघा कंजंक्शन अल्दो वापरलेला आहे, इथे कॉमा आहे. नंतर शी फेल्ड ऑल हर एक्झाम हे सेंटेन्स कोणतं आहे, हे इंडिपेंडंट क्लॉजचं सेंटेन्स आहे. कारण शी फेल्ड ऑल हर एक्झाम आपल्याला त्यातून मिनिंग मिळून जातंय, म्हणून हा इंडिपेंडंट क्लॉज आहे. तर एक डिपेंडंट, एक इंडिपेंडंट, कॉमा आहे, कंजंक्शन आहे, सेंटेन्स कोणतं झालं, कॉम्प्लेक्स सेंटेन्स. नेक्स्ट बघा, हॅव्हिंग अ पार्टी इज अ बॅड आयडिया बिकॉज द नेबर्स विल कंप्लेन. तर हॅव्हिंग अ पार्टी इज बॅड आयडिया हे सेंटेन्स आपल्याला कम्प्लिटली मिनिंग देत आहे. ओके, म्हणून ते आहे डिपेंडंट क्लॉजचं डिपेंडंट क्लॉज. आणि बिकॉज बघा, जे सब ऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आहे तर सब ऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आपल्याला काय सांगतात, तर डिपेंडंट क्लॉज सांगतात. येते लक्षात. आणि जे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आहे ते काय करतात, तर दोन इंडिपेंडंट क्लॉजला जोडण्याचं काम करतात. परत एकदा सांगते बघा, जे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आहे ते काय करतात, इंडिपेंडंट क्लॉजला जॉईन करण्याचं काम करतात. आणि जे सब ऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आहे तर ते डिपेंडंट क्लॉजला जोडण्याचं काम करतात. तर अशाद्वारे, या ट्रिकद्वारे देखील तुम्ही जे सेंटेन्सचा टाईप आहे तो ओळखू शकतात. मग बघा, द नेबर्स विल कंप्लेन हर बिकॉज द नेबर्स विल कंप्लेन हर.
ठीक आहे. तर हे सेंटेन्स कसलं आहे, याचा कंप्लीट मिनिंग येतोय का आपल्याला, बिकॉज पासून धरल्यावर, कारण नेबर शेजारी आपली कंप्लेंट करतील. ठीक आहे. तर हे जे सेंटेन्स आहे ते कसलं आहे, डिपेंडंट क्लॉजचं आहे. मग एक इंडिपेंडंट एक डिपेंडंट काय झालं, कॉम्प्लेक्स सेंटेन्स झालं. आय एम एक्स्ट्रीमली हॅपी हे सेंटेन्स आपल्याला, हा क्लॉज आपल्याला कम्प्लिटली मिनिंग देतोय म्हणून तो इंडिपेंडंट क्लॉज. सिन्स आय रिटायर्ड हा आपल्याला कंप्लीट मिनिंग देत नाहीये, जेव्हापासून मी रिटायर्ड झालो. पण काय, कुठे, कसं, आपल्याला अनेक प्रश्न त्याबद्दल उद्भवत आहे. म्हणून हे जे सेंटेन्स आहे ते डिपेंडंट क्लॉजचं आहे आणि हे इंडिपेंडंट क्लॉजचं आहे. डिपेंडंट इंडिपेंडंट झालं कॉम्प्लेक्स सेंटेन्स. ओके. बिकॉज ही वॉज लेट अगेन ही वुड बी डॉग डेज पे. बिकॉज ही वॉज लेट अगेन, कारण तो त्याला परत उशीर झाला होता. ठीक आहे. मग हे सेंटेन्सवरनं पण का उशीर झाला, त्याचा परिणाम काय झाला, काही समजतंय का, नाही. म्हणजे या क्लॉजला या दुसऱ्या क्लॉजवर काय राहावं लागतंय, डिपेंड राहावं लागतंय. सो हा क्लॉज कोणता आहे, तर तो क्लॉज आहे डिपेंडंट क्लॉज. आणि हा नेक्स्ट आहे ही वुड बी डॉग डेज पे, हा आहे इंडिपेंडंट क्लॉज. मग एक डिपेंडंट क्लॉज एक इंडिपेंडंट क्लॉज मिळून काय झालं, कॉम्प्लेक्स सेंटेन्स तयार झालं. Now we can see the last type of the sentence, that is complex compound sentence. Okay, so what is the complex compound sentence? In the complex compound sentence there are two independent clauses and one dependent clause. Okay, so we can see the example, the cat ran away but nobody was worried because he was trained to find his home. म्हणजे काय, the cat ran away फ्रॉम होम पाहिजे होती तिथे, द कॅट रॅन अवे असलं तरी ठीक आहे, बट नो बडी वॉज वरीड. बघा आता हे जे वाक्य आपण बघतो, इथे एक क्लॉज आहे, इथे एक क्लॉज आहे, पण हे दोन क्लॉज कशाने जॉईन झालेले आहेत, बट हा फॅन बॉईज मध्ये येतो, हो येतो. म्हणून हा क्लॉज कोणता आहे, तर हे सेंटेन्सेस आपण बघूया, हे कंपाऊंड सेंटेन्स बनून जातं. हा एक इंडिपेंडंट क्लॉज आणि हा एक इंडिपेंडंट क्लॉज, दोघांचं मिळून काय झालं, कंपाऊंड सेंटेन्स तयार झालं. आता आपल्याला फक्त शोधायचा आहे तो एक डिपेंडंट क्लॉज. पुढे बघा, बिकॉज सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आलेला आहे, बिकॉज ही वॉज ट्रेन टू फाइंड हिज होम. मग हा क्लॉज कोणता झाला, तर हा झाला डिपेंडंट क्लॉज. म्हणजे कॉम्प्लेक्स कंपाऊंड सेंटेन्स शोधताना तुम्हाला जर काही आयडिया हवी असेल तर मी असं सांगेल की तुम्ही एक कंपाऊंड सेंटेन्स शोधा आणि एक काय शोधा, डिपेंडंट क्लॉज शोधा. काय सांगितलं परत एकदा सांगते, एक काय शोधायचं आहे, कंपाऊंड सेंटेन्स, आणि एक शोधायचा आहे तुम्हाला डिपेंडंट क्लॉज. ठीक आहे. तर या दोघांनी मिळून काय बनते बघा, दोन इंडिपेंडंट क्लॉज म्हटलं काय आणि कंपाऊंड सेंटेन्स म्हटलं काय, सारखंच आहे. ठीक आहे. दोन इंडिपेंडंट क्लॉजने मिळून काय होतं, एक कंपाऊंड सेंटेन्स होतं. मग हे जर आपल्याला मिळत असेल तर फक्त एक डिपेंडंट क्लॉज जर आला तर ते सेंटेन्स कोणत्या टाईपचं सेंटेन्स असणार आहे, तर ते सेंटेन्स हे कॉम्प्लेक्स कंपाऊंड सेंटेन्स असणार आहे. बघा, सिन्स शी वॉज व्हेजिटेरियन शी रिफ्यूज टू ईट तुर्की बट शी वॉज मोर दॅन हॅपी टू ईट पोटॅटोज. फर्स्ट वी कॉन्सन्ट्रेट ऑन द कंजंक्शन्स. ओके, सो वी कॅन सी बट हिअर. तर बटने दोन क्लॉज जॉईन झालेले आहेत. बघा, शी रिफ्यूज टू ईट तुर्की हा एक क्लॉज आहे, म्हणजे हा काय असणार आहे, इंडिपेंडंट क्लॉज. आणि बटने जॉईन झाल्यानंतर दुसरा क्लॉज पण काय आहे, इंडिपेंडंट क्लॉज. मग आपल्याला एक कंपाऊंड सेंटेन्स मिळालं. पुढे जे आहे सिन्स शी वॉज व्हेजिटेरियन, तर सिन्स जो आहे तो पण कंजंक्शन सारखंच काम करतो. तर हा आपल्याला डिपेंडंट क्लॉज मिळालेला आहे, म्हणजे हे सेंटेन्स कॉम्प्लेक्स कंपाऊंड सेंटेन्स आहे असं आपण समजू शकतो. Next example we can see, when I was child I was attacked by a dog, comma I am afraid of dog. इथे therefore आहे, therefore comma dogs नंतर comma आणि मग therefore I am afraid of dog. ठीक आहे. When I was child, आता या सेंटेन्स नंतर कोणता कंजंक्शन आपल्याला दिसतोय का, नाही. जेव्हा मी लहान मुलगा होतो. ठीक आहे.
तर हे सेंटेन्स आपल्याला काय समजतंय लगेच डिपेंडंट क्लॉजचं आहे हे समजतंय. आय वॉज अटॅक्ड बाय डॉग देअरफॉर आय एम अफ्रेड ऑफ डॉग्स. बघा देअरफॉर जो आहे तोही कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचं काम करत असतो कधी कधी, त्याच्यामुळे हे जे सेंटेन्स आहे ते कंपाऊंड सेंटेन्स आहे असं आपण म्हणू शकतो. मग त्यामध्ये दोन काय आलेले आहे, इंडिपेंडंट क्लॉज, हा इंडिपेंडंट क्लॉज, आणि देअरफॉर नंतर आय एम अफ्रेड ऑफ डॉग्स हा एक इंडिपेंडंट क्लॉज. तर दोन इंडिपेंडंट क्लॉज मिळून काय झाले, कंपाऊंड सेंटेन्स झाले. कंपाऊंड सेंटेन्स आणि हा एक डिपेंडंट क्लॉज मिळून काय झाले, कॉम्प्लेक्स कंपाऊंड सेंटेन्स झाले. ओके, तर आपण एकदा रिव्हिजन करून घ्या. फर्स्ट वी कॅन सी द फर्स्ट टाइप ऑफ द सेंटेन्स ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर, दॅट इज सिंपल सेंटेन्स. तर सिंपल सेंटेन्स मध्ये काय आहे, ओनली वन डिपेंडंट क्लॉज. नेक्स्ट वी कॅन सी द कंपाऊंड सेंटेन्स. इन द कंपाऊंड सेंटेन्स देर आर टू इंडिपेंडंट क्लॉज joined by the conjunction. Next we can see the complex sentence. In the complex sentence there are one independent clause and one dependent clause, and last we can see the complex compound sentence. In the complex compound sentence there are two independent clause and one dependent clause. ओके, तर सगळ्यांना आजचं लेक्चर चांगल्या पद्धतीने समजलं असेल. जर तुम्हाला काही क्युरी असेल तर तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे देखील कळू शकतात. पुन्हा भेटूया असंच एका न्यू सेशनमध्ये. हॅव अ नाईस